गुड मॉर्निंग हैदराबाद। तर काल रात्री 13 तारखेला 13 जानेवारी आम्ही हैदराबादला पोचलो। इथून सिटीच्या बाहेर आम्ही सिटी इथून 20 किलोमीटर आहे आणि आम्ही तिथं पहिलेच काल रात्री स्टे घेतला, हे करू शकता। आणि रायडर्स कसे उतरणे पडलेले। तर गुड मॉर्निंग मंडळींनो। तर काल आम्ही इथं स्टे केला आहे, हैदराबाद सिटीच्या बाहेर आम्ही झालो। तर आज आमचा प्लॅन आहे की आम्ही हैदराबाद सिटीमध्ये जाणार आणि तिथून आमचे काही रायडर्स आहे, तर त्या रायडर्सला आम्ही आज म्हणजे त्यांच्यासोबत आमचा नाश्ता होईल आणि तिथून पुढे आम्ही आज मल्लिकार्जुन जाणार आहे। तर आज रात्रीचा स्टे आमचा मल्लिकार्जुन असणार आहे, कारण की इथून जवळपास 4 ते 5 तास लागणार आहे आणि त्यानंतर आपण पुढे निघणार आहे बँगलोरसाठी। तर चला मग भेटूया आणि मला फेस कसं झालेलं आहे आणि हे आहे बाल। आणि अशा प्रकारे जिथं आम्ही 10ला निघायचं तिथं आज वाजवले आहे 11 जॅक। हे बघा टाइमपास करणार आहे, हा एक टाइमपास करणारा, हा 2 नंबरला उठणारा आणि सगळ्यांना म्हणतो अलार्म कोणाचा आहे बंद करा। बाय बाय। इथं तर आम्ही पूर्ण हॉटेलला आलेलो आहे, इथं रायडर्स भेटणार आहे। आता आपली रुद्रांती लावलेली हॉटेल पूर्ण। प्रवीण भाई लोकेशन पे बस जाओगे मिला पेनकोंडा हो जाएगी, पेनकोंडा पेनकोंडा कल मिलेगा आपको बैंगलोर के रास्ते में, वहीं पर हुआ। और वो बॉर्डर जी का जान था, वो बॉर्डर जी का जान था राशि। तर आता आम्ही इथं थांबलेलो होतो, हॉटेल पूर्णाला नाश्ता केला, शेजारला भेटले आपल्याला आणि सगळे रायडर्स भेटले। तर हे बाईक रायडर्स ग्रुप आहे यांचा हैदराबादमध्ये। आज आम्ही चारमिनारला जाऊन फोटो काढून मग श्रीशैलमसाठी निघणार होतो, बट दुपारी खूप झालेली, कारण की जे आम्ही सगळे रायडर्सला भेटलो होतो आम्हाला तिथं टाईम आम्ही जास्त आमचा स्पेंड झाला आणि आम्ही मॉर्निंगला पण लेट आल्यामुळं आमचा प्लॅन असा झाला की आम्ही हे आपलं गव्हर्मेंटचं आहे आणि एक लेक इथे, मला लेकचं नाव येत नाही, लेकचं नाव विसरलो आहे मी। तर तिथे आम्ही फोटो काढणार आणि मग तिथून पुढं आम्ही स्टार्ट होणार मल्लिकार्जुनसाठी। जय महादेव। ये है हैदराबाद की गलियाँ। हुसेन सागर, सॉरी, यस, याचं नाव आहे हुसेन सागर। देव घ्यायला तुझं काय म्हणणं जॅक भाऊ? जॅक भाऊ का आता जाक्यामॅन चालू आहे ना, म्हणून तुला जरा रिस्पेक्ट देणं चालू आहे। आज रिस्पेक्ट ए हराम्या। हैदराबाद सिटी सोडलेली आहे आणि ऑन रोड्स आता श्रीशैलमला आम्ही थांबलेलो आहे। तिथे आम्ही रस प्याला आणि एनर्जी म्हणून संत्र्याचं काम चालू आहे आणि इकडं चैन लूपचं काम चालू आहे, कारण की महाराज सकाळी सकाळी खूप लेट उठले होते, त्यामुळे त्यांना चैन लूप करायचं टाईम नाही भेटला। सगळं आम्ही रस्त्याने पेलो आणि एक तर बॅक टू श्रीशैलम। हे बाई अजून चालूच आहे,
हे बाईपेक्षा पुढं कारभार आहे असा. तर आज दुसऱ्या दिवशी पण रुद्राने आपल्याला प्रॉब्लेम द्यायला सुरुवात केली आहे. तर गाडी वन साईड खेचते. तर राहुल भाऊ आपली गाडी चालवत आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की गाडीचा हँडल जास्त वायबल होत आहे. तर बघूया मग आता पुढे आपल्याला जर मेकॅनिक जर भेटला तर सॉल्व्ह होतोय का तो इश्यू. तर फायनली काय इश्यू येतोय तो समजलेला आहे. तर आपल्या चेसीचा जो हँडलचा नट आहे, आवरचा नट, तो लूज आहे. म्हणजे बोटाने पण तो गोल इझिली फिरतोय. तर पुढे आपण मॅकॅनिक बघू आणि तो थोडासा टाईट करून घेऊ. ऍक्च्युली त्याच्यामध्ये प्ले आलेला आहे, तर तो प्ले आपल्याला काढावा लागणार आहे. तर चला बघूया आपल्याला पुढे मॅकॅनिक भेटतोय का नाही. तर पुढे आता अविनाश आणि राहुल भाऊ गेलेले आणि जॅकने मागून आम्ही चाललोय हळूहळू. तर आता आम्हाला एक शॉप भेटलो होतं मागाशी, तिथं आम्ही हा नट टाईट केला आहे. बघू आता काय होतं. आता मी थांबलो इथं टी हाऊसला चहा प्यायला. आणि आमचा आजचा प्लॅन होता की आम्हाला लाईक प्रॉपर फॉरेस्ट एरियाचं इव्हिनिंगचं वेदर हे करायचं होतं, पण नाही झालं आहे. नाही बघा हा इकडचं व्ह्यू. चाललेलो आहे श्रीशैलमसाठी. तर आज आमचं काही दर्शन होत नाही आहे. आमचं दर्शन असं पण उद्या म्हणजे सोमवारीच होणार आहे. भोले बाबाची इच्छा आहे, रविवारी तुम्ही दर्शन करू नका, सकाळी सोमवारी दर्शन करा. तर उद्याच आमचं दर्शन होत आहे ते आहे श्रीशैलममध्ये. आणि हे बघा रायडर्स आम्हाला ओव्हरटेक करताना आमचेच रायडर्स आहेत ते. 35 किलोमीटर बाकी अजून. आता आम्ही श्रीशैलमपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि आदित्य रेस्टॉरंट म्हणून आम्ही जेव्हा फॅमिली डाबा आहे ते जेवायला थांबलेलो आहे. गुड न्यूज आलेली आहे. दाल ताडक्यासाठी दाल संपलेली आहे. तर नवीन ऑर्डर देते आता जगबाई परत. काजू करी पनीर बटर मसाला, काजू पनीर बटर मसाला, त्यानंतर पनीर आणि स्टीम राईस आलेला आहे. हा कट राईस आणि माझं फेवरेट ग्रेव्ही हो ग्रेव्ही. हां हां. गुड मॉर्निंग मंडळीनं. तर आता वाजले श्रीशैलममध्ये रात्रीचे 2, म्हणजेच आपण त्याला पहाटेचे 2 म्हणतो. पहाटेचे 2 म्हणू शकत नाही, मध्यरात्रीचे 2 म्हणू आपण त्याला. तर आता आम्ही आलेलो आहे श्रीशैलम मंदिराच्या जवळ. ॲक्च्युली उद्या संक्रांती आहे आणि हैदराबाद म्हणजे साऊथ लोकांचा पोंगल म्हणून हा सण आहे. तर बघा मंदिर किती मस्त सजवलेलं आहे. थोडंसं तिथे एक कुंड आहे, तिथे मी थोडंसं बसलो थोड्या वेळ शांत मस्तपैकी. आणि आता बॅक साईडला आलेलो आहे श्रीशैलम मंदिराच्या. आणि आत्ता जवळपास 3 वाजले. हे बघा हे महादेवा. उद्या सण असल्यामुळे रांगोळ्या. सफर अंजाना